धन्यवाद श्वेता. आपल्या राज्यामध्ये नवं सरकार आलंय, राज्याला नवी दिशा देण्याचा मानस घेऊन आणि सोबतच एक टॅगलाईन घेऊन सुद्धा. ही टॅगलाईन आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही. आगामी काळात महाराष्ट्राचा वेग वाढवण्यासाठी, महाराष्ट्राला प्रगतीपथावरती नेण्यासाठी सर्वात मोठं योगदान कुणाचं असणार आहे तर ते अर्थातच युवा वर्गाचं, युवा नेतृत्वाचं आणि तरुण पिढीचं. ज्या नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या, त्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या राज्यात 2,10,00,000 हे मतदार तिशीच्या आतले होते. सो यातूनच युवा वर्गाची ताकद नेमकी काय आहे, किती आहे राज्यातली, हे आपल्या लक्षात येतं. आणि म्हणूनच आत्ताच्या पॅनलचं जे सगळेजण प्रतिनिधित्व करतायत ते राज्याच्या कानाकोपऱ्यातले लोक आहेत, तरुण आहेत, युवा आहेत. म्हणूनच त्यांच्या नजरेतनं ते महाराष्ट्र कसा पाहतायत पुढच्या 10 वर्षातला, 20 वर्षातला, 30 वर्षातला, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या पॅनल डिस्कशनमध्ये. अर्थातच मेघनाताईंपासून सुरुवात, तुम्ही सरकारचं प्रतिनिधित्व करताय. महाराष्ट्र आता थांबणार नाही, म्हणजे महाराष्ट्राला तुम्ही पुढे नेणार आहात. महाराष्ट्र पुढे जाण्यासाठी, स्पीडअप होण्यासाठी कोणत्या अशा 5 प्रमुख योजना आहेत की ज्या प्रगतीपथावरती आहेत आणि सरकारनं प्राधान्यक्रमानं पूर्ण करायचं ठरवलंय? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. समृद्ध महाराष्ट्र हा आज आपल्या न्यूज 18 लोकमतचा विषय आहे आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही ही टॅगलाईन आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. आणि आपण बघितलं मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकाळामध्ये देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या समृद्धतेसाठी जो विजन त्यांनी ठेवलं होतं ते पूर्णत्वाकडे ह्या टर्ममध्ये निश्चितच जाईल असा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला आहे. जसं पहिल्यांदा त्यांनी समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबईपर्यंतचा, आत्तासुद्धा आपण कालच निर्णय झालेला आहे शक्तिपीठ, महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागाचा विकास हा ह्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये पूर्ण होणार याची खात्री महाराष्ट्राच्या प्रत्येक, जसं की मी मराठवाड्यातून येते आणि दुर्दैवाने मराठवाडा अनेक वर्षांपासून अनेक गोष्टीमध्ये दुर्लक्षित राहिलेल्या, पण देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा सर्वस्पर्शी सर्व समावेशक असा विकास होणार आहे. 5 ठळक मुद्दे आपण विचारले, त्यामध्ये शक्तिपीठ हा एक मोठा मराठवाडा विदर्भाला जोडणारा हा योगदान ठरणारा रस्ता असणार आहे. त्याचबरोबर जे आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या अंतर्गत 16,000 मेगावॅट एवढी एनर्जी तयार करतोय, क्लीन एनर्जी, ग्रीन एनर्जी, ज्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा मुबलक वीज मिळणार आहे. कारण की कृषीप्रधान राज्य आहे आपलं आणि नेहमीच शेतकऱ्यांच्या वीज किंवा शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी लागणारा मुख्य घटक म्हणजे पाणी, वीज आणि रस्ते, त्याच्यासाठी सुद्धा मोठं काम या ठिकाणी चालू आहे. नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून दुष्काळी मराठवाड्यातील किंवा महाराष्ट्रातील जो भाग राहिलेला आहे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी त्यामुळे पोहोचलं जाणार आहे. आरोग्याच्या सुद्धा सुविधा चांगल्या पद्धतीने येणाऱ्या 3 ते 4 वर्षामध्ये उभं राहिलेल्या आपल्याला दिसतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे AIच्या माध्यमातून प्रत्येक विभागाला, मग इव्हन कृषी विभागात सुद्धा आपण AIच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्यासाठी, आज क्लायमेट चेंज मुळे जे काही शेतकऱ्यांना अडचणी येतात आणि इंडस्ट्रीजला सुद्धा जे काही अडचणी येतात त्याच्यावर सगळं महाराष्ट्र आज हे डिजिटलायझेशन होणार आहे. आणि त्यामुळे 1200च्या वरती योजना ह्या मग इंडस्ट्री टाकण्यासाठी लागणाऱ्या असतील किंवा गावाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंतच्या योजना असतील. मला फक्त हे सांगायचं आहे की युवा पिढीला आज फक्त इन्फ्रास्ट्रक्चर